गांधीची हत्या होण्याचं कारण आहे त्यांची मुस्लिम तुष्टीकरणाची नीती होती. भारताचं विभाजन होण्यापासून थांबवण्यात ते अपयशी ठरले, हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे पाकिस्तानमधून जे हिंदू शरणार्थी भारतामध्ये वापस आले त्यांच्याप्रती त्यांचा व्यवहार हा दुजाभावाचा होता. चौथं कारण आहे त्या भिकमाग्या पाकिस्तानला 55 करोड रुपये देण्यासाठी सरकारला भाग पाडले. या सर्व कारणामुळे गांधींची हत्या झाली. पण आता त्यांच्या हत्येनंतर व्हायला काय पाहिजे होतं? हे जे 4 चुका आहे, आता तुम्ही त्याला भूल म्हणू शकता किंवा अदर काही. आता हे तुमच्या बुद्धीवर अवलंबून आहे की तुम्ही त्याला काय समजता. तेव्हा आपली तत्कालीन नेहरू सरकार होती, त्यांनी या 4 चुका, या 4 नीतीमध्ये बदलाव करण्याची गरज होती. खास करून मुस्लिम तुष्टीकरणाच्या नीतीमध्ये बदलाव करण्याची गरज होती. पण नेहरू सरकारने मुस्लिम तुष्टीकरणाची नीती न बदलता ती अजून मजबूत केली आणि त्या उलट सर्व आरोप, सर्व तोहमत, सर्व इल्जाम हे हिंदुत्वाच्या विचारधारेवर लावण्यात आले. हे सांगून की हिंदुत्वाच्या विचारधारेने गांधींची हत्या केली आणि तिथून पुढे 4 दशक हिंदुत्वाच्या विचारधारेला संपवण्याचं काम हे काँग्रेस सरकारने चालू ठेवलं. पण जेव्हा आपण 90च्या दशकामध्ये पाहतो की बाबरी मस्जिद तोडण्यात आली, तर याच्या मुळामध्ये हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही 4 दशक कोणत्या विचारधारेला संपवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न करतात आणि सरकारच्या ताकदीने त्याला तोडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ही विचारधारा, तर त्याचं रूप तुम्हाला एक दिवस 6 डिसेंबर 1992 सारखंच दिसेल, यात अजिबात शंका नाही. आणि गोडसेने जे गांधीची हत्या केली, तर या सगळ्या कारणामुळे आहत होऊन त्यांनी गांधीला ठार मारले. यामध्ये आता तुम्हाला कोण खरं आणि कोण खोटं वाटतं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही हुशार आहात, विचार चांगले तऱ्हेने करू शकता. जय शिवराय, जय श्रीराम.